पुणे महापालिकेचा मिळकत कर कमी करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक झाल्यानंतर आता पुणे पालिकेनं सुद्धा या विषयावरची बाजू समोर मांडलेली आहे। पुणे पालिकेचं मिळकत कर विभागाचे प्रमुख रवी पवार यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। मिळकत कर कमी करून देण्याच्या नावाखाली फसवणूक होत असल्याचं निदर्शनाला आल्यानंतर आम्हीच पोलिसात तक्रार दिल्याचं पवार यांचं म्हणणं आहे। मात्र विजय पवार नावाचा आरोपी त्यांच्या कार्यालय सतत का वापरायचा, कार्यालयातल्या इतर कर्मचाऱ्यांचा त्याच्याशी संबंध होता का, काही लागेबांधे आहेत का, यावर स्पष्टपणे सांगण्यास मिळकत कर विभागाचे उपायुक्त रवी पवार यांनी नकार दिलाय। पोलीस तपासामध्ये अधिक माहिती समोर येईल असं पवार यांचं म्हणणं आहे। मात्र या फसवणुकीच्या धक्कादायक प्रकारात त्यांच्या विभागाची किंवा या सर्वाच्याच बाबतीतली जबाबदारी त्यांनी झटकून टाकलेली आहे। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय, पाहूया। पुणेकर नागरिकांचं कर टॅक्स कमी करून देतो या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या एका तरुणाला आज शिवाजीनगर पोलिसांनी पकडलेलं आहे। खरं तर पुणे मनपाचे जे कर उपायुक्त आहेत ते सध्या माझ्यासमोर आहेत। यांच्या नावाने त्यांनी गंडा घातलेला अनेकांना। सर, तुमच्या नावाने तो माणूस गंडा घालतो, तुम्हाला कसं काय माहिती? माझ्याकडे ज्यावेळेस तक्रार आली त्यावेळेस मी संबंधित जो तक्रारदार आहे त्या तक्रारदाराला लेखी तक्रार द्यायला सांगितल्यानंतर आणि त्याला माझ्यासमोर फोन करून त्याला बोलून घेतलं माझ्या ऑफिसमध्ये। आणि कारण त्या व्यक्तीला मी ओळखतच नाही, त्याला कधी भेटलेलो पण नाही आणि त्याच्याशी कधी माझं बोलणं पण नाही। अनेकदा तुमच्या कार्यालयात वावर होता, फिरत होता असं सांगतात, पण माझ्याकडे नाही आला तो कधी। मी त्याला ओळखतच नाही। तुमचे कर्मचारी पण ओळखतात का? कारण थेट तुमच्याच नावाने त्यांनी हा सगळा कांड केलाय जे नागरिकांना। बरोबर आहे, बाहेर कोण काय बोलतं हे म्हणजे त्याला आपण हे करू शकत नाही। पण ज्यावेळेस माझ्याकडे तक्रार आली त्यावेळेस मी त्या व्यक्तीला इथं बोलवून घेतलं। मी त्याला बघितल्यानंतर मी त्याला कधी पाहिलेलंच नव्हतं, त्यामुळे मी ताबडतोब आमच्या सुरक्षा अधिकाऱ्याला बोलवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आम्ही। त्याच्या विरुद्ध आता पोलीस कारवाई करतील असं सांगितलं जात आहे की तो जो आरोपी आहे तो इथे येत होता आपल्या कार्यालयामध्ये। इथे येणारे जे नागरिक आहेत त्यांना आमिष दाखवायचा, तुमचं कर 1 कोटी आहे तर कमी करून देतो, हा काय प्रकार चालू कार्यालयाचा? नाही, माझ्याकडे नाही आला कधी तो, किंवा माझ्या कार्यालयात पण आमच्या लोकांनी कधी बघितलं नाही त्याला। माहित नाही, ऑफिसमध्ये असेल इकडं महापालिकेमध्ये, पण आमच्याकडे कधी नाही आला। अर्थ काय समजायचं, कसं काय हे चाललंय का नेमकं? आपल्या नावाखाली एवढी मोठी फसवणूक होते, आपण आता तक्रार करताय, पण असे 7-8 तक्रारदारक आहेत। त्यांनी 2 लोकांची फसवणूक केलेली आहे। ज्यावेळेस मला ते समजल्यानंतर मी त्याला बोलून घेतलं आणि त्याच्या विरुद्ध तक्रार पण दिलेली आहे। मी एफआयआर केलाय, पोलीस पुढचा तपास करतील। आपण पाहिलं की अत्यंत भयानक सगळ्या प्रकार या कर विभागात चालू आहे। नागरिकांचं जे कर असतं ते कर कमी करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार रवी पवार साहेबांच्या नावाने सुरू होता। पवार साहेबांच्या कार्यालयामध्ये तो सुद्धा गिरट्या मारायचा, अनेक कर्मचाऱ्यांशी बोलायचा, अशी सगळी माहिती आता समोर येताना दिसत आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।